ओके, जनरेटिंग फंक्शन्स. आपल्याला आपण पहिला चॅप्टर जो आहे तो बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन पाहिलेला आहे. बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन नंतर जनरेटिंग फंक्शन्स म्हणजे मोमेंट जनरेटिंग फंक्शन असेल किंवा प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन असेल. ओके, सो प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शनलाच रादर जनरेटिंग फंक्शन किंवा पीजीएफ असं म्हणतात. ओके, आणि मोमेंट जनरेटिंग फंक्शन मध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ ई रेस टू टी एक्स हे कॅल्क्युलेट करतो आपण. कॅरेक्टरिस्टिक्स फंक्शन मध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ ई रेस टू आय टी एक्स कॅल्क्युलेट करतो. आणि प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन मध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू एक्स कॅल्क्युलेट करतो. प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन ही ओनली फॉर डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल साठी आपण कॅल्क्युलेट करतो. आणि त्याची डेफिनेशन काय आहे ते आता आपण बघू. ओके, सो प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शनच्या अगोदर आपण जनरेटिंग फंक्शनची डेफिनेशन बघूया. ओके, जनरेटिंग फंक्शन म्हणजे काय? इफ a0, a1, a2 so on up to is a sequence of real numbers, and if a of s is equal to a0 plus a1s plus a2s square plus and so on is equal to some ai s raised to I converges in some interval minus s0 to s0. Okay, when the sequence is infinite, then the function as is known as the generating function of the sequence ai. ओके, जनरेटिंग फंक्शन ऑफ द सिक्वेन्स AI. यामध्ये रादर तुम्ही हे पाहिलं असेल, जॉमेट्रिक सिरीज पाहिली असेल. ओके, जॉमेट्रिक सिरीज सुद्धा अशीच असते, ए आर स्क्वेअर, ओके, सो ऑन. तशीच ही एक सिरीज आहे आणि ती सिरीज कॉन्व्हर्जेस कधी होते? जेव्हा तुमचा यस जो आहे तो मायनस एस नॉट टू प्लस एस नॉट मध्ये असेल त्यावेळी. ओके, किंवा एक फिक्स्ड इंटरव्हल मध्ये असेल तर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, एआयच्या ठिकाणी ज्यावेळी आपण पीआय म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स जर ठेवला आणि यस आहे तसाच यस रेस टू एक्स, एक्स इज अ रँडम व्हेरिएबल कन्सिडर केला आपण. ओके, एक्स इज अ रँडम व्हेरिएबल कन्सिडर केला तर समेशन एक्स इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी एस रेस टू एक्स इंटू पी एक्स, त्याला प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन असं म्हणतात. ओके, नाउ द variables yes has no significance of its own and it's introduced to identify AI as the coefficient of s raised to I in the expansion of as. म्हणजेच काय बघा, AI कसा आयडेंटिफाय करायचा आहे? AI म्हणजे s raised to I, s raised to I चा कोइफिशियंट ह्यात असतो AI. म्हणजे A1 जर फाइंड आउट करायचा असेल तर s raised to 1 चा कोइफिशियंट काय आहे तो चेक करायचा, तो म्हणजेच काय A1 कन्सिडर करायचा. If the sequence of AI is bounded, then the comparison with geometric series shows that AS converges at least for S absolute value of S is less than 1. म्हणजे S नॉट तुमचा 1 असेल तर -1 is less than S is less than 1 ला ही सिक्वेन्स काय होते, जॉमेट्रिक सिरीज कॉन्व्हर्ज होते. आणि कॉन्व्हर्जन्स ही जी सिरीज आहे ती जॉमेट्रिक सिरीज सारखी दिसून येते आपल्याला. इफ AI is equal to PI, if AI is equal to PI, then and summation PI is equal to 1, then the probability generating function. आता probability generating function ची definition ही आहे. Probability generating function is equal to expected value of s raised to x is equal to summation x is equal to 0 to infinity s raised to x into p of x. Okay, now remark, obviously we have p of 1. p of 1 म्हणजेच काय? P of 1 म्हणजे s is equal to 1. s is equal to 1 पुट केल्यानंतर मला काय मिळेल, समेशन ऑफ px. समेशन ऑफ px म्हणजेच काय असते, आपली टोटल समेशनची ऍडिशन ही ऑलवेज 1 असते. ओके, सो pgf शुड बी ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि समेशन px इज इक्वल टू 1. ओके, देन रिलेशन बिटवीन pgf आणि mgf. आता pgf म्हणजे काय, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ s रेस टू x आहे. mgf काय आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ ई रेस टू टी एक्स आहे. ई रेस टू टी इज इक्वल टू एस पुट केल्यानंतर एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू एक्स मिळणार आहे. म्हणजेच काय, ज्यावेळी mgf आपण फाइंड आउट करतो त्यावेळी ई रेस टू टी च्या जागी एस ने रिप्लेस केलं तर ई रेस टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एस रेस टू एक्स म्हणजे पीजीएफ आपल्याला मिळतो. तो बायव्हेरिएट प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन मध्ये काय करायचं आहे की दोन व्हेरिएबल येणार आहेत x1 आणि x2.
So P of x1 s2 s1 s2 is equal to expected value of s1 raised to x1 into s2 raised to x2 होणार. ओके. नाव बायव्हेरिएट फंक्शन असल्यामुळे, बायव्हेरिएट रँडम व्हेरिएबल असल्यामुळे x1 आणि x2 वर दोन्हीवर समेशन असणार. x1 s1 raised to x1 s2 raised to x2 into joint probability mass function हे P of x1 x2 इथे कन्सिडर केलेलं आहे. ओके. दिस इज द PGF ऑफ बायव्हेरिएट प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन. आणि याच्यावरून आपल्याला मार्जिनल म्हणजे x1 चं जर हे काढायचं असेल, PGF काढायचं असेल, तर तो s1 चा म्हणजे काय, s1 raised to x1 म्हणजे s2 इज इक्वल टू 1 पुट करावं लागेल. s2 इज इक्वल टू काय पुट करावं लागेल, 1 पुट करावं लागेल. आणि x2 चा ज्यावेळी काढायचं असेल त्यावेळी x1 इज इक्वल टू 1 पुट करावं लागेल. s1 इज इक्वल टू 1 पुट करावं लागेल. ओके. आणि ज्यावेळी आपण MGF काढतो मार्जिनल, त्यावेळी t1 इज इक्वल टू 0 पुट केला की मार्जिनल MGF ऑफ x2 मिळतो. आणि t2 इज इक्वल टू 0 पुट केला की मार्जिनल MGF ऑफ x1 मिळतो. t1 इज इक्वल टू 0 इम्प्लाइज e रेस टू t1 इज इक्वल टू 1. e रेस टू t1 इज इक्वल टू 1 म्हणजेच s इज इक्वल टू 1. लक्षात आलं. ओके. सो जो 1 असेल त्याच्या अपोजिटचा जो असेल म्हणजे रिमेनिंग जो असेल तो त्याचं मार्जिनल PGF मिळणार. जर दोन रँडम व्हेरिएबल x1 आणि x2 हे इंडिपेंडेंट असतील तर त्यांचं जॉईंट PGF जो आहे तो जॉईंट PGF हा म्हणजे काय असतो, प्रोडक्ट ऑफ मार्जिनल PGF. प्रोडक्ट ऑफ मार्जिनल PGF जो मोमेंट जनरेटिंग फंक्शनचा जो काही हे आहे प्रॉपर्टी आहे ती इथे सुद्धा लागू होते. ओके. नाउ इफ x has a random variable which assumes only integral values with probability distribution function p of x is equal to k is equal to pk. P of x is equal to k is equal to pk. K is equal to 0 1 to so on up to n, and probability that x is greater than k, x is greater than k हा म्हणजे काय कन्सिडर केला आपण, QK कन्सिडर केला. K is greater than 0. Then QK is equal to काय मिळणार आहे बघा, QK म्हणजेच काय, प्रोबॅबिलिटी दॅट x is greater than k म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ k plus 1 plus probability of k plus 2 and so on. ओके. दॅट इज इक्वल टू 1 मायनस, आता ही हा इथे 0 आहे, हा इथे इन्फिनिटी आहे, हा इथे k आहे, हा k plus 1 and so on. ओके. इथून पुढची प्रोबॅबिलिटी म्हणजेच इथून पुढच्या प्रोबॅबिलिटीची ऍडिशन म्हणजेच काय, QK आहे. याचाच अर्थ काय की टोटल प्रोबॅबिलिटी किती असते हो, टोटल प्रोबॅबिलिटी किती असते, 1 असते. 1 मधून जर ही प्रोबॅबिलिटी वजा केली, ओके, ही प्रोबॅबिलिटी वजा केली तर हा QK मिळेल. सो 1 मायनस समेशन i इज इक्वल टू 0 टू k PI. बरोबर ना. समेशन i इज इक्वल टू 0 टू k PI म्हणजेच तुम्हाला काय मिळाला, QK मिळाला. आता ह्या QK वरून त्याचा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन काय येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं. सपोज QK वरून ते प्रोबॅबिलिटी मास फंक्शन काय कन्सिडर केलं मी, QS काय, PGF काय कन्सिडर केला, QS इज इक्वल टू काय मिळेल मग, Q0 प्लस Q1S प्लस Q2S स्क्वेअर प्लस अँड सो ऑन. आणि ह्या प्रोबॅबिलिटी वरनं एक PS जनरेट केला, प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, तो म्हणजेच काय, P0 प्लस P1S प्लस P2S स्क्वेअर प्लस अँड सो ऑन. आता मला या दोन्हींच्या मध्ये काय रिलेशन असेल ते बघायचं. आणि या दोन्हींच्या मध्ये रिलेशन असा आहे, QS इज इक्वल टू 1 मायनस PS डिवायडेड बाय 1 मायनस S. आता हे कसं डिफाईन करायचं आहे, तर एक रिलेशन आहे मला आता QK म्हणजेच काय, K प्लस 1 पासूनची पुढची प्रोबॅबिलिटी, K प्लस 1 पासूनची पुढची प्रोबॅबिलिटी, बरोबर. आणि QK मायनस 1 म्हणजे काय, QK मायनस 1 म्हणजेच K पासूनची पुढची प्रोबॅबिलिटी. लक्षात येते काय बघा, QK मायनस 1 म्हणजेच काय, K पासूनची पुढची प्रोबॅबिलिटी, आणि QK म्हणजेच काय, K पासूनची पुढची प्रोबॅबिलिटी. आता यामध्ये मोठं कोण असणार हो, मोठं कोण आणि लहान कोण, म्हणजे ज्याची कुणाची व्हॅल्यू जास्त असेल, मॅक्झिमम असेल, अर्थातच QK मायनस 1 ची असणार आहे. कारण का, QK मायनस 1 मध्ये QK ची पण प्रोबॅबिलिटी आहे प्लस एक्स्ट्रा हा K आहे, एक्स्ट्रा काय आहे, K आहे. त्यामुळे
QK मायनस 1 मायनस QK जर केलं तर QK मायनस 1 मायनस QK इज इक्वल टू केलं तर काय मिळेल मला? ही PK मिळेल. काय मिळेल? PK. लक्षात आलं? आता सो PK मिळाल्यानंतर आता आपण काय करायचं आहे? समेशन घ्यायचे आहे. दोन्ही साईडला समेशन ओव्हर K इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी घेतलं. समेशन ओव्हर K इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी QK मायनस 1 S रेस टू K मायनस याला सुद्धा समेशन इज इक्वल टू K इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी QK S रेस टू K आणि याला सुद्धा समेशन K इज इक्वल टू 1 टू K PK इंटू S रेस टू K. म्हणजे समेशन घेण्या अगोदर S रेस टू K, S रेस टू K आणि S रेस टू K या दोन्ही साईडला S रेस टू K न मल्टिप्लाय केलेलं. दोन्ही साईडला मल्टिप्लाय केल्यानंतर ते काही कॅन्सलच होऊन जातील. ऍडजस्ट केलेलं आहे आणि त्यानंतर समेशन घेतलेलं. लक्षात आलं? आता हा पार्ट म्हणजे काय बघा. हा K इज इक्वल टू 1 पुट करा यामध्ये. K इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर काय मिळेल? हा पार्ट मध्ये Q0 S रेस टू 1 प्लस K इज इक्वल टू 2 पुट केल्यानंतर Q1 S स्क्वेअर प्लस सो ऑन असं जाईल प्लस Q2 S क्यूब प्लस अँड सो ऑन. आता मला सांगा QS म्हणजे काय हो? QS म्हणजेच काय? Q0 पाहिजे, S नको आहे तिथं. Q1 S पाहिजे, Q1 S स्क्वेअर आहे इथं. Q2 S स्क्वेअर पाहिजे, Q2 S क्यूब झालं. म्हणजे एक S एक्स्ट्रा आहे. त्याच्यातून प्रत्येकातून एक S एक्स्ट्रा कॉमन घेतला की काय मिळेल बघा? Q0 प्लस Q1 S प्लस Q2 S स्क्वेअर प्लस अँड सो ऑन. म्हणजेच काय? दिस इज S इंटू QS. S इंटू QS. बरोबर? हा S इंटू QS इथे लिहिला म्हणजेच हा. बरोबर आहे ना? सिमिलरली आता इथे बघा काय येतोय हा काय येतोय बघा. हा QS येईल का? K इज इक्वल टू 1 पुट करा. K इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर काय मिळेल? Q1 S1 Q1 S1 Q1 प्लस K इज इक्वल टू 2 Q2 S स्क्वेअर प्लस Q3 S क्यूब प्लस अँड सो ऑन. पण QS मध्ये काय आहे? स्टार्टिंग कशापासून होतंय? Q0 पासून. म्हणजे याच्यात Q0 नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये Q0 एक ऍड केला आम्ही. जर ऍड करत असेल तर तो सबस्ट्रॅक्ट पण केला पाहिजे. बरोबर ना? म्हणजेच हा काय झाला? QS मायनस Q0. म्हणजे हा काय झाला बघा इथं. हा मायनस कॉमन असल्यामुळं याला मायनस जाईल, याला प्लस जाईल. मायनस कॉमन असल्यामुळे लक्षात येते का? मायनस QS प्लस Q0 म्हणजे हा सेकंड पार्ट झाला. बरोबर आहे का? सिमिलर वे हा म्हणजेच काय असणार आहे? याच्यासारखाच हा म्हणजेच PS मायनस P0 असणार. लक्षात आलं? PS मायनस P0. नाव QS इज इक्वल टू, आता यामध्ये QS कॉमन घ्यायचा. QS इज इक्वल टू P0 प्लस Q0 मायनस, हे जर रिलेशन सॉल्व्ह केलं तुम्ही तर P0 प्लस Q0 मायनस PS डिवायडेड बाय 1 मायनस S शिल्लक राहील. 1 मायनस S शिल्लक राहील. आणि हा 1 मायनस S जो आहे सॉरी QS इज इक्वल टू P0 प्लस Q0 म्हणजेच काय? P0 म्हणजेच काय बघा? प्रोबॅबिलिटी दॅट X is equal to 0. Probability that X is equal to 0. Now Q0 म्हणजे काय? Q0 म्हणजेच ही P0 झाली. ओके. Q0 म्हणजेच Q0 म्हणजे हा 0 सोडून इथून पुढची सगळी प्रोबॅबिलिटीची ऍडिशन. म्हणजेच P0 प्लस P1 प्लस P2 प्लस अँड सो ऑन इन्फिनिटी पर्यंत. आणि ही म्हणजेच काय ते ऍडिशन टोटल. दिस इज इक्वल टू 1. सो दिस इज इथे दिले बघा. दिस इज इक्वल टू QS इज इक्वल टू 1 मायनस PS डिवायडेड बाय 1 मायनस S. हे समजले? हा. देन नेक्स्ट थेरम इज दॅट फॉर रॅन्डम व्हेरिएबल X which assumes only integral values, the expectation of X can be calculated either from the probability distribution, probability of X is equal to I is equal to Pi, or in terms of QK is equal to PK plus 1 plus PK plus 2 and so on. Then expected value of X is equal to IPI is equal to summation of QK. म्हणजेच काय बघा,
ज्यावेळी तुम्ही एक्सपेक्टेशन ऑफ एक्स कॅल्क्युलेट करणार आहात, की एक्सपेक्टेशन ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन के इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी क्यू के ही येते. क्यू के म्हणजे वरचा जो डिफाईन केलेला आहे ना तोच. लक्षात आलं? क्यू के म्हणजेच काय, पी के प्लस 1 पी के प्लस 2 इथं जो डिफाईन केलेला आहे क्यू के सो ऑन अप टू इन्फिनिटी तोच इथं कन्सिडर केलेला आहे. आता याचं प्रूफ कसं बघायचं ते बघूया. ओके, नाव PS is equal to PK into S raised to K. Similarly, QS is equal to काय मिळतं आपल्याला, QS is equal to summation PK into S raised to K. K is equal to 1 to infinity, 0 to infinity, sorry. K is equal to 0 to infinity. Okay, so PS मिळाला. आता PS मिळाल्यानंतर K is equal to 0 to infinity याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू S घ्यायचं. याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू S. याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एस काय येणार आहे बघा. समेशन आणि डेरिव्हेटिव्ह हे इंटरचेंजेबल आहेत. सो के इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी आहे तसं राहील. पीके कॉन्स्टंट आहे त्यामुळे पीके हा आहे तसा राहील. एस रेस टू के चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, के इंटू एस रेस टू के मायनस 1 राहील. के इंटू एस रेस टू के मायनस 1. दॅट इम्प्लाइज पी डॅश 1. आता एस इज इक्वल टू 1 पुट करा यामध्ये. एस इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर पी डॅश 1 इज इक्वल टू K is equal to 0 to infinity. Again 0 to infinity consider करतो मी. K is equal to 0 to infinity. 0 पुट केल्यानंतर ही सगळी टर्म 0 होणार त्यामुळे इथं 1 घेतला तरी सुद्धा चालेल. 1 to infinity K into PK आणि हा S raised to K minus 1 काय गेला, निघून गेलेला आहे. K into PK म्हणजेच काय, P dash 1 is equal to expected value of X. Now what is P dash 1? आता P dash 1 या रिलेशन वरून हे जे रिलेशन मिळालेलं आहे आपलं, QS इज इक्वल टू 1 मायनस PS डिवायडेड बाय 1 मायनस S. सो QS इज इक्वल टू 1 मायनस S इज इक्वल टू 1 मायनस PS मिळेल. नाउ डिफरन्शिएटिंग विथ ऑन बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू S यू कॅन गेट Q डॅश S. याचं आता याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू S घ्यायचं. Q डॅश S इज इक्वल टू 1 मायनस S. आता हा जो आहे तो मल्टिप्लिकेशन रूलने याचं हे काय करायचं, घ्यायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पहिल्यांदा अगोदर क्यू डॅश एस घेतलं, 1 मायनस एस आहे तसा ठेवला. त्यानंतर क्यू एस आहे तसा ठेवला. 1 मायनस एस चं डेरिव्हेटिव्ह काय घेतलं, मायनस 1. सो इथं मायनस इथं दिलेला आहे. दॅट इज इक्वल टू 1 मायनस पी एस चं डेरिव्हेटिव्ह काय, पी डॅश एस. आणि एस इज इक्वल टू 1 ठेवलं. एस इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर क्यू डॅश ऑफ 1 हे 1 मायनस एस 1 मायनस 1 0 होणार. ही टर्म 0 होणार. मायनस ही आहे तसं राहील. मायनस Q1 इज इक्वल टू पी डॅश 1. मायनस Q1 इज इक्वल टू पी डॅश 1 मायनस पी डॅश यू मायनस 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 गेट कॅन्सल होईल पुन्हा परत. Q1 इज इक्वल टू पी डॅश 1. आता व्हॉट मीन्स पी डॅश 1? पी डॅश 1 इज इक्वल टू Q1 पी डॅश 1 दॅट इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ X. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ X. सो आणि Q1 म्हणजेच काय, व्हॉट मीन्स Q1? इट इज अ समेशन ऑफ K इज इक्वल टू 2 to infinity QK. 2 to infinity QK. बरोबर आहे ना. सो इट विल बिकम ॲज, इथे तुम्हाला काय सांगितलं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ X इज इक्वल टू P डॅश 1 इज इक्वल टू Q1 इज इक्वल टू Q1. हे तिथे तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलं होतं, ते प्रूव्ह झालेलं आहे. लक्षात आलं? ओके. इथं K इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी आहे. 0 टू इन्फिनिटी आहे नाही. सो इथं तिथं काय होईल, 2 टू इन्फिनिटी. इथं काय होईल, 2 टू इन्फिनिटी. सो Q0 म्हणजेच काय येणार आहे तुमचा, P1 प्लस P1 पासून पुढे ना. हा नाही, हे 2 टू इन्फिनिटी नाही, हे 0 टू इन्फिनिटीच बरोबर आहे. K इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी बरोबर आहे. Q1 म्हणजेच काय येणार आहे, K इज इक्वल टू 2 टू इन्फिनिटी पीके येणार आहे. लक्षात आलं? Q1 म्हणजेच काय, K
k is equal to 2 to infinity pk. Okay, so this is the case. Now expected value of x square is equal to summation k square pk exists. Then expected value of x square is equal to काय मिळेल बघा, रिलेशन p डबल डॅश 1. डबल डॅश म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह, p डबल डॅश 1 प्लस p डॅश 1 दॅट इज इक्वल टू 2 टाइम्स q डॅश 1 प्लस q1. ओके, आता हे रिलेशन जे आहे ते सेम रिलेशन वरील रिलेशन वरून कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. वरील म्हणजेच qs इंटू 1 मायनस s इज इक्वल टू 1 मायनस ps या रिलेशन. सो ज्या रिलेशन वरून आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पहिला अगोदर घेऊ. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे आपल्याला, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू s, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू s इथं आलेला आहे. p डबल डॅश सॉरी कुठे आहे, हा इथे आलेला आहे q डॅश s 1 मायनस s मायनस qs मायनस p डबल डॅश s. ओके, नाव सेकंड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू s, याच सेकंड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू s घ्यायचं आपल्याला. काय मिळेल, याच परत इरेज करतो हा मी. काय सांगा, याच पुन्हा परत डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू s, q डबल डॅश s इंटू 1 मायनस s आहे तसा ठेवला, बरोबर ना. हा पार्टचं पहिला अगोदर डेरिव्हेटिव्ह घ्या. त्यानंतर मायनस q डॅश s, मायनस q डॅश s का, q डॅश s आहे तसा ठेवला. 1 मायनस s चे डेरिव्हेटिव्ह काय, मायनस 1, सो मायनस q डॅश s, बरोबर. देन परत पुन्हा मायनस याचं डेरिव्हेटिव्ह qs चे डेरिव्हेटिव्ह q डॅश s. ओके, दॅट इज इक्वल टू मायनस p डबल डॅश s, मायनस p डबल डॅश s. म्हणजेच काय बघा, q डॅश s इंटू 1 मायनस s मायनस 2 टाइम्स q डॅश s दॅट इज इक्वल टू मायनस p डबल डॅश s. यामध्ये s इज इक्वल टू 1 पुट करा, s इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर 2 टाइम्स q डॅश 1 इज इक्वल टू p डबल डॅश 1 मिळेल. 2 टाइम्स q डॅश 1 इज इक्वल टू p डबल डॅश 1. हे एक इक्वेशन झालं. पहिलं इक्वेशन काय आहे, p डॅश 1 प्लस p डबल डॅश 1 इज इक्वल टू, आता pgf काय आहे बघा, pgf काय आहे, ps इज इक्वल टू pk इंटू s रेस टू k. याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू s घेतला तर काय मिळेल, p डॅश s इज इक्वल टू k इंटू pk इंटू s रेस टू k मायनस 1. आणि याचं परत सेकंड डेरिव्हेटिव्ह जर घेतलं, याचं परत सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, s जर इकडे एक कॉमन जर घेतला, s इंटू p डॅश s इंटू p डॅश इज इक्वल टू k इंटू pk इंटू s रेस टू k. म्हणजे दोन्ही साईडला s ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हा s रेस टू k मायनस 1 चा s रेस टू k होईल आणि इकडे एक s येईल. ओके, नाव याचं पुन्हा परत सेकंड डेरिव्हेटिव्ह जर घेतलं तर ते असं येईल, p डॅश s आहे तसा ठेवला, s चं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस s आहे तसा ठेवला, p डॅश चं सेकंड डेरिव्हेटिव्ह p डबल डॅश s दॅट इज इक्वल टू, आणि याचं विथ रिस्पेक्ट टू s डेरिव्हेटिव्ह काय ना, k स्क्वेअर pk इंटू s रेस टू k मायनस, k स्क्वेअर pk इंटू s रेस टू k मायनस. दॅट इम्प्लाइज p डॅश 1, आता s इज इक्वल टू 1 पुट करायचं, p डॅश 1 प्लस p डबल डॅश 1 इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x स्क्वेअर मिळेल, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x स्क्वेअर मिळेल. ओके, नाव ही व्हॅल्यू आणि हे फर्स्ट इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन, या दोन इक्वेशन वरून एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल बघा, p डॅश 1 प्लस p डबल डॅश 1, p डॅश 1 प्लस p डबल डॅश 1. p डबल डॅश 1 म्हणजेच काय, 2 टाइम्स q डॅश 1, 2 टाइम्स q डॅश 1. आणि p डॅश 1 म्हणजेच काय, p डॅश 1 वरती दिलाय बघा, p डॅश 1 म्हणजेच q1, सो इट विल बी q1 प्लस 2 टाइम्स q डॅश 1. ओके, q1 प्लस 2 टाइम्स q डॅश 1. हा एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x स्क्वेअर मिळाला. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x स्क्वेअर मिळाल्यानंतर व्हेरियन्स ऑफ x काय मिळणार आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच काय, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x स्क्वेअर काय आहे, q1 प्लस 2 टाइम्स q डॅश 1
Q1 plus 2 times Q dash 1 minus Q1 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर. Q1 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजेच Q1 म्हणजेच P डॅश. ओके. सो आणि याच एक्सपान्शन कसं आहे, पीच्या भाषेत जर लिहायचं झाले तर P डबल डॅश 1 प्लस P डॅश 1 मायनस P डॅश 1 स्क्वेअर मायनस P डॅश 1 स्क्वेअर. So this is the variance of x in terms of qk and pgf of s. लक्षात झालं? ओके. सो हे दोन गोष्टी इथपर्यंत झालेल्या आहेत. आता अजून एक मी प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन फॉर बर्नॉली डिस्ट्रीब्युशन, ते बुक मध्ये नाही आहे पण ते मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. ओके. त्या पद्धतीने तुम्ही जॉमेट्रिक, बायनॉमियल आणि पायथॉन च प्रोबॅबिलिटी जनरेटिंग फंक्शन फाइंड आउट करायचं आणि असाइनमेंट बनवून सबमिट करायचं. ओके. सो पीजीएफ ऑफ बर्नॉली 1, P डिस्ट्रीब्युशन. ओके. सो पीजीएफ फाइंड आउट करण्यासाठी बर्नॉलीची प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज इक्वल टू एक्स काय असतो, P रेस टू एक्स 1 minus P raised to 1 minus x. X is equal to 0 or 1. P belongs to open interval 0, 1. बरोबर ना? आता पीजीएफ म्हणजेच काय, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ s रेस टू x. बरोबर ना? सो दिस इज इक्वल टू समेशन x इज इक्वल टू, आता 0 टू इन्फिनिटी येईल का इथं फक्त काय आहे, x ची रेंज 0 आणि 1च आहे. त्यामुळे 0 to 1 s रेस टू x px, s रेस टू x px म्हणजेच काय बघा, s रेस टू 0 प्रोबॅबिलिटी दॅट x इज इक्वल टू 0 प्लस s रेस टू 1 प्रोबॅबिलिटी दॅट x इज इक्वल टू 1. बरोबर आहे. दॅट इज इक्वल टू s रेस टू 0 म्हणजे 1, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 म्हणजे काय येणार, त्यामध्ये x इज इक्वल टू 0 पुट करा. x इज इक्वल टू 0 पुट केल्यानंतर ती काय येते, 1 मायनस p येते, 1 मायनस p. बरोबर ना? प्लस s इज इक्वल टू 1 म्हणजे s आणि हा काय होईल p होईल. दॅट इज इक्वल टू ps प्लस q. ps प्लस q. q म्हणजेच काय, 1 मायनस p. हा पीजीएफ कशाचा झाला, पीजीएफ ऑफ बर्नॉली डिस्ट्रीब्युशन. आता याचाच बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा कसा येईल, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा हा s रेस टू n येतो. तो कसा येतो ते तुम्ही उद्या असाइनमेंट मध्ये सांगा, अदरवाइज नेक्स्ट लेक्चरला आपण तो घेऊया. ओके. अजून एक सांगू का, कुठलं जॉमेट्रिकचं सांगू काय? हा, जॉमेट्रिकची पीएमएफ काय येणार, p इंटू क्यू रेस टू एक्स. बरोबर ना? p इंटू क्यू रेस टू एक्स. नाव दिस इज एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ s रेस टू एक्स. x चा रेंज काय, 0, 1, 2 सो ऑन अप टू इन्फिनिटी पर्यंत. आणि p ची रेंज काय, 0 to 1. q म्हणजेच 1 मायनस p. बरोबर ना? दॅट इज इक्वल टू समेशन x इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी. बरोबर. p q रेस टू x इंटू s रेस टू x. p q रेस टू x इंटू s रेस टू x. p हा बाहेर आला, समेशन x इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी q s रेस टू x राहील. बरोबर. हा जो आहे, ही जी आहे जी जॉमेट्रिक सिरीज आहे, जॉमेट्रिक सिरीज x इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी कॉन्व्हर्ज कशाला होते, 1 अपॉन, जॉमेट्रिक सिरीज कॉन्व्हर्ज कशाला होते, a रेस टू r. ही जॉमेट्रिक सिरीज असेल तर ही कॉन्व्हर्ज कशाला होते, x इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी असेल तर ती 1 अपॉन 1 मायनस a ला कॉन्व्हर्ज होते, 1 अपॉन 1 मायनस a ला. तसंच क्यू एस रेस टू एक्स ही जर जॉमेट्रिक सिरीज असेल, एक्स इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी, तर ही कॉन्व्हर्ज कुठे होणार, 1 मायनस क्यू एस, 1 अपॉन 1 मायनस क्यू एस. सो जॉमेट्रिकचा पीजीएफ हा 1 मायनस काय आहे, p डिवायडेड बाय 1 मायनस क्यू एस आहे. याच पद्धतीने जर निगेटिव्ह बायनॉमियलचा विचार केला तर निगेटिव्ह बायनॉमियलचा पीजीएफ काय येतो, रेस टू n. हा कसा येतो परत चेक करा, असाइनमेंट सबमिट करा. लक्षात झालं? नाही आलं तर मी तुम्हाला ते घेईल. ओके.
समजलंय का? हा हा इथे आता थांबवतो मी.